हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला, जेणेकरून आपल्याला आता समजेल की पुढे काय घडणार. आता आपण पाहणार आहोत की कृष्णा आणि दुष्यंतच्या सुखी संसारामुळे पूजाचे आणि बाळजाबाईंचे वाजणार 12. आता नेमकं काय घडतं हे जाणून घेऊया या व्हिडिओत. तर आता आपण पाहिलेलं आहे की दुष्यंत हा कृष्णाची खूप जास्त काळजी करतो. आता एक दिवशी असंच दुष्यंत हा कृष्णाला डायनिंग टेबलवर नाश्ता करत असताना म्हणत असतो, कृष्णा आता तुला कसं वाटतंय, तू ठीक आहेस ना? तर कृष्णाही दुष्यंतला सांगत असते की हो, आता मला व्यवस्थित वाटतंय आणि आता मी ठीक आहे. त्यांचं हे बोलणं सुरू असताना अचानकच कृष्णा उठते आणि धावत बेसिंगजवळ जाते आणि बेसिंगमध्ये जाऊन आता ती खूप उलटे करते आणि मग आता ती बाहेर येते. त्यावेळी दुष्यंत कृष्णाला विचारू लागतो, काय गं कृष्णा, ठीक आहेस ना तू? अगं आत्ता मी म्हणालो व्यवस्थित वाटतंय ना तुला, तू हो म्हणालीस आणि आता जाऊन तुला ह्या एवढ्या उलट्या झाल्या. काय गं, कसं काय झालं असं अचानक? तुला काही होत आहे का कृष्णा? जर तुला बरं वाटत नसेल किंवा काही होत असेल तर तू मला तसं सांग स्पष्टपणे, मी तुला दवाखान्यात घेऊन जाईन. त्यावर कृष्णा म्हणू लागते, अहो दुष्यंत सरकार, मला पण काही कळना झाले नाही. म्हणजे असं अचानक केव्हा मला उलट्या झालेल्या नाही, पहिल्यांदाच अशा अचानक उलट्या झाल्या आहेत आणि त्या बी कोरड्या उलट्या होत आहेत. त्यामुळं काही ठाव ठिकाणा लागना झालं आहे. काय व्हायलं नक्की काय समजेना. वाटेल थोड्या वेळानं, बरं त्या पाणी पितो जरा असं म्हणत कृष्णा खाली बसून पाणी पिऊ लागते. त्याबरोबर आता बाळजाबाई कोरड्या उलट्या ऐकतात आणि त्या क्षणी घाबरून जातात. बाळजाबाईंना वाटतं, बाबू हिला कोरड्या उलट्या व्हायल्यात, म्हणजे मला वाटायलं आहे तसंच तर काही नाही, काय बी झालं तरी मला जसं वाटायलं आहे तसं काय बी असता कामा नये. म्या असं होऊच द्यायचं नाही. जर एक डाव त्या कृष्णीला खरोखर दिस वगैरे गेलं आणि ती कृष्ण राहतं, नंतरच्याला दुष्यंत तिला सोडूच शकणार नाही आणि नंतर म्या बी तिला या घरातनं बाहेर हकलू शकणार नाही. हे असलं काहीतरी व्हायच्या आतच त्या कृष्णीचं मला काहीतरी केलं पाहिजे. इतक्यात कृष्णाला पुन्हा उलटीसारखं वाटतं आणि कृष्णा पुन्हा बाथरूममध्ये जाते. आता बाळजाबाई हे सगळं बघतच असतात. बाळजाबाईंना भीती वाटते की कृष्णाला खरोखर दिस गेल्यात तर नाही ना? नाही, जर कृष्णीला दिस गेल्या असतील तर हे समज माझ्यासाठी लईच जास्त धोकादायक आणि अवघड असेल. मला काय करू आणि काय नगं असं झालं हे समज. म्हणजे दुष्यंत आणि कृष्णा एक झाले असतील काय नवरा बायको म्हणून. मला वाटलं होतं की दुष्यंत त्या कृष्णाला कधीच बायको म्हणून स्वीकारू शकणार नाही, पण कशाचं काय आणि कसलं काय, दुष्यंतनं तर सहज स्वीकारलं की कृष्णीला. त्याबरोबर मैनावती आता मुद्दामूनच बाळजाबाईच्या जखमेवर मीठ चोळत म्हणू लागते, कृष्णाला म्हणजे ज्या ह्या उलट्या होत आहेत त्यांना कोरड्या उलट्या म्हणतात ते खरं आहे, पण ह्या कोरड्या उलट्या काही सहज होत नाहीत बरं का दुष्यंत म्हणतो, मग काकी काही सिरियस आहे का? त्यावर मैनावती मुद्दाम म्हणते, अरे काही सिरियस नाही, खूप सिरियस आहे बाबा. त्यावर दुष्यंत म्हणतो, काय? त्यावर मैनावती म्हणते, अरे हो, म्हणजे आता तुमच्या 2चं 3 व्हायची वेळ झाली. त्यावर दुष्यंत म्हणतो, 2चे 3? काकी तू स्पष्ट बोलशील का? तशी मैनावती म्हणू लागते, अरे दुष्यंत, कोरड्या उलट्या होण्याचा अर्थ. तशी लगेचच बाळजाबाई तिच्याकडे रागाने बघते आणि म्हणते, मैनावती गब्बत जरा, उगाचच्या उगाच काहीतरी फालतू बडबड करू नकस. आणि मग ती दुष्यंतला म्हणते, अरे दुष्यंत, तू मैनावतीच्या बोलण्यावर लक्ष देऊ नकोस. तुला माहिती आहे ना व मैनावतीचा स्वभाव गमतीशीर आहे आपल्या. उगाचच्या उगाच गमतीत ती काहीतरी बोलायला जात होती. तू एवढं काही तिचं मनावर घेऊ नकस. उगाचच्या उगाच मैनावतीचं बोलणं मनावर घेशील आणि काहीतरी नको ते करून घेशील. त्यापेक्षा तू एक काम कर, जा त्या कृष्णीला बघ, तिला काय व्हायलंय ते, जा उठ. त्याबरोबर दुष्यंत तिकडनं उठतो आणि कृष्णाकडे येतो आणि तो कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा तू वरती खोलीत चल, खोलीत थोडा वेळ आराम कर. आराम केलास ना की तुला आपोआप बरं वाटेल आणि मग बरं वाटू लागलं की थोड्या वेळाने तू खाली ये. चल सावकाश चल, मीच तुला वरती घेऊन जातो. थोडा वेळ आराम कर, मग तुला बरं वाटेल. चल. मग दुष्यंत हळूहळू कृष्णाला आधार देत वरती घेऊन जाऊ लागतो आणि तो तिला वरती घेऊन जाताना म्हणतही असतो, कृष्णा काय गं, तुला जर त्रास होत होता तर तू मला आधी सांगायला हवं होतंस ना. आता कृष्णाची दुष्यंत इतकी काळजी घेतोय हे बघून पूजाला आता चित्र दिसू लागतं. ते म्हणजे कृष्णाला दिवस गेलेत. आता बघता बघता कृष्णाचं एवढं असं पोट आलं आहे. दुष्यंत कृष्णाला आधार देतोय, सावरतोय, हळूहळू चाल,
हळूहळू उतर असं सगळं सांगतोय. प्रत्येक वेळी तिच्यासोबत राहतोय. बघता बघता आता कृष्णाला एक गोंडस बाळ झालं. आता दुष्यंतही त्या बाळामध्ये आणि कृष्णामध्ये इतका रमलाय की तो तर पूजाला पूर्णपणे विसरूनच गेलाय. तो पूजाकडे बघतही नाही आहे असं पूजाला दिसत असतं. कृष्णाही सुद्धा दुष्यंत बरोबर खूप सुखाने नांदतीये, संसार करतीये. त्यांचं सगळं आनंदात सुरू आहे. त्यांचं बाळ, ते दोघं, हे एवढंच त्यांचं विश्व बनलेलं आहे असं पूजाला दिसतं. पूजा जोरात ओरडते, नाही नाही. त्याबरोबर आता ती नाही ओरडते आणि जोरात खाली हात आपटते. आता ती हात आपटते तेव्हा तिच्या हाताला ते टेबल लागतं आणि पूजाच्या हाताला टेबल लागल्यावर पूजा म्हणते, ऐ ग माझा राग शी. नाही, काहीही असलं तरी मी हे सगळं कधीच खरं होऊ देणार नाही. डी फक्त माझा आहे आणि फक्त माझा आहे. हो, डी माझा सोडून दुसऱ्या कोणाचा होऊ शकत नाही. आणि ती कृष्णा काय समजते स्वतःला? ती माझ्या डीला माझ्यापासून तोडू शकेल का? नाही 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 नाही, असं काही होणार नाही. मी पूजा आहे, पूजा. मी जे ठरवते तेच करते. मी जे ठरवते तेच होतं. मी ठरवलं होतं की काहीही झालं तरी डीला US जाऊ द्यायचं नाही. मी डीला US जाऊ दिलेलं नाही आहे. तसंच आता मी ठरवलं आहे की काहीही झालं तरी मी त्या कृष्णाला माझ्या डीबरोबर सुखाने संसार करू देणार नाही. तर मी माझ्या डीला त्या कृष्णाबरोबर सुखाने संसार करू देणार नाही, कारण तो फक्त माझा आहे ना. आता पूजा एवढं बोलते आणि गप्प बसते. इतक्यात जयकांत तिकडे येतो मागून आणि पूजाला म्हणतो, तुमच्या मनात जे सुरू आहे ते समज ठावं आहे मला, पर त्याचा काय उपयोग होईल असं वाटत नाही. नाही म्हणजे त्याबरोबर पूजा म्हणते, हे यू काय सारखं माझ्या मागे मागे आणि कशाला आलायस आता इथे? त्याबरोबर जयकांत म्हणतो, आओ असं काय करायला आहे मेवणी बाई? तुमच्या मनात काय चालू आहे हे आम्हासनी कळत नाही असं वाटतं होय तुम्हाला? तुमचा जीव कुठंतरी दुसरीकडं गुंतला आहे हे ठावं आहे आम्हाला, पर हे पाखरू बी तुमच्या प्रेमासाठी तडपते की, ह्याचा बी विचार करा. नाही म्हणजे तुमच्या मनातलं समज बोलू शकता तुम्ही माझ्याजवळ. तुमचं पाखरू तुम्हासनी घावेपर्यंत ह्या पाखराचा वापर केलासा तरी चालेल काय? आमची काही तशी नान आहे. उलट तुमच्या फायद्यात आलो तर तेवढाच आम्हाला काम केल्याचा आनंद काय. त्याबरोबर लगेचच आता पूजा ही जयकांतला म्हणते, हे यू ब्लडी फूल, गेट आउट फ्रॉम हिअर. उगाचच्या उगाच बाष्कळ बडबड करू नकोस, समजलं ना? त्यावर जयकांत म्हणतो, मी बाष्कळ बडबड करत नाही आहे. मी जे काय बोलायलो आहे की नाही ते बरोबर बोलायलो आहे. तुमच्या मनात सध्या काहीतरी दुसरे विचार सुरू नाही आहेत काय? मैनावती ही हे सगळं दुरून बघत असते. जयकांत म्हणत असतो, सांगा की तुमच्या मनात दुसरे काही विचार सुरू नाही आहेत काय? त्यावर लगेचच पूजा ही म्हणते, कसले विचार? आणि माझ्या मनात असेल असं तुला काय वाटतं काही? त्यावर जयकांत म्हणतो, तुमची नजर कुठं आहे हे आम्हासनी बरोबर कळतं. मग अशी कृष्णाला कोरड्या उलट्या होत होत्या तेव्हा तुम्हासनी वाटत होतं ना कृष्णाला दिस गेल्यात म्हणून? जाऊ बी शकतात बरं, काही सांगता येत नाही. लगीन झालं आहे ना आता त्या दोघांचं. आता रातच्याला गाण्यांच्या भेंड्या तर खेळत नसत्याल अंधारात काय करत्यात ते तर तुम्हासनी ठावा असेलच. पूजा म्हणते, शटअप. आणि आता लगेचच ती तिकडनं निघते आणि तिच्या रूममध्ये येते. धाडकन रूमचा दरवाजा आपटते आणि मग खोलीत येऊन म्हणू लागते की नाही नाही नाही, काहीही झालं तरी हा जयकांत बोलला ते सुद्धा काही चुकीचं नाही आहे. लग्न झालं आहे डीचं त्या कृष्णाबरोबर. लिगली ते दोघंजणं नवरा बायको आहेत. त्यामुळे त्याने तिच्या जवळ येणं काहीही चुकीचं नाही आहे. त्यामुळे जर त्यांच्यात काही झालं असेल तर नाही 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 पूजा, नाही. काय विचार करतेस तू? अगं डी असं नाही आहे. डी फक्त तुझा आहे, फक्त तुझा. तो तुझ्या प्रेमात पडला आहे, तो तुझ्यातच एकदाच रमला आहे. पण मग ती भिकारडी कृष्णा का मध्ये मध्ये करते? ह्या बाळजाबाई काय करतायत ना ह्यांच्याकडे जरा बघितलं पाहिजे. आता त्या भिकारडीला घराबाहेर काढण्यासाठी त्यांनी मला घरात आणलं आहे, पण त्यांच्या काही हालचाली दिसतच नाही आहेत. तर दुसरीकडे आता बाळजाबाईंनी डॉक्टरांना फोन केलेला असतो आणि बाळजाबाई डॉक्टरांना सांगतात की ताबडतोब आशीला तसे वाड्यावर या. त्यावर डॉक्टर म्हणतात, अहो बाळजाबाई असं काय करायला आहे? आज रविवार आहे, आज म्या वाड्यावर कसं येणार? अहो आज तर म्या सरसवाडीला आहे. त्यावर ती म्हणते, सरसवाडी वगैरे आम्हासनी काही माहीत नाही. आम्ही लई नवं
तुम्ही हिता आमासनी पाहिजे तर हिता आमासनी पाहिजे, आमासनी हितं तपासण्या करून घ्यायच्या आहेत. त्यावर डॉक्टर म्हणत असतात, बाळजाबाई अहो जर काही अडचण असेल मोठी तर तुम्ही आमासनी तसं सांगा की आम्ही इथनं औषधं सांगतो, तुम्ही तिथं दिल्यासा माणसाला तरी बरं वाटेल, बोला की. त्यावर बाळजा म्हणते, या म्हणलंय नवं, या कसं बी या पर इथं या. त्यानंतर मग आता लगेचच बाळजा फोन कट करते. तोच त्या ठिकाणी पूजा पोहोचते. आता पूजा म्हणू लागते, वा शाबास, नाही इथे मला टेन्शन आलं आहे आणि तुम्ही आनंद साजरा करताय. बाळजा म्हणते, जे काय असेल ते स्पष्ट बोल, आमासनी कोड्यात बोललेलं आवडत नाही. त्यावर पूजा म्हणते, अहो इथे त्या कृष्णाला कोरड्या उलट्या होत आहेत, डी तिची एवढी काळजी घेतोय आणि तुम्ही काय करताय, तुम्ही इथे बसून निवांत फोनवरती तुमच्या लोकांबरोबर गप्पा मारताय. काहीच वाटत नाही आहे का तुम्हाला? तुम्ही मला या घरात का आणलं होतं? त्या कृष्णाला घराबाहेर काढण्यासाठी, बरोबर ना? पण तसं तर मला काही दिसतच नाही आहे. बघावं तेव्हा तुम्ही तर निवांत आराम करताय ना दिसताय, आणि मी वेड्याचं नाटक करत बसली आहे. आता तर हळूहळू मला मी वेडी आहे असंच वाटतंय. त्यावर बाळजा म्हणू लागते, हे बघ गप, म्या माझ्या बाजूनं प्रयत्न करायलो आहे. त्यावर पूजा म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवा, डी माझा आहे आणि फक्त माझा. जर कोणी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी मला सहन नाही होता. मग डीला मिळवण्यासाठी त्याला जरी काही झालं ना तरी मला फरक पडणार नाही, पण त्याला मी माझा बनवणारच. त्यावर बाळजाबाई पूजाचा हात घट्ट धरतात आणि पूजाला म्हणतात, आत्ता जसं हात धरला की नाही, तितक्या जोरात पुण्यांदा माझ्या लेकाबद्दल काय वाईट साईड बोललीस तर तुझी जीभ खेचून घेईन, एवढं लक्षात ठेव. हे बघ पूजा, एक गोष्ट ध्यानात ठेव, उगाच चौगात जादा हातातहीपणा करू नगस. नाही मला मान्य आहे तुझं दुष्यंतवर प्रेम आहे वगैरे वगैरे, समद मला पटायलंय की, आणि म्हणूनच तू आणि दुष्यंतने एक व्हावं ही माझी बी इच्छा आहे. त्यासाठी मी हवे तेवढे प्रयत्न करायला तयार आहे आणि करतोय बी प्रयत्न. पण आता जर ती कृष्ण तुझ्या पुढं जायल्या तर ह्यात चूक माझी नाही तर तुझी आहे. तू कुठंतरी कमी पडायल्यास. आता तू कुठं कमी पडायल्यास आणि कशी कमी पडायल्यास हे तर तुझं तुलाच ठावं असणार नवं. आता ते तर तुझं तुलाच हुडकून काढावं लागणार. काय कळायलं नवं मला काय म्हणायचं आहे ते? त्यावर मग पूजा म्हणते, अच्छा म्हणजे तुम्ही आता सगळ्या गोष्टींचा दोष मला देणार का? त्यावर बाळजाबाई म्हणतात, अगं मी तुला दोष नाही देत आहे. इतक्यात त्या ठिकाणी लगेचच गणपत काका येतो. आता गणपत हा तिथं काही कामाच्या फायलींवर बाळजाबाईंच्या सह्या घेण्यासाठी आलेला असतो. पण आता बाळजाबाई गणपतला सांगतात, गणपत भाऊजी तुम्ही जरा येळानं या, म्या जरा म्हणजे बसलो आहे ह्या पोरीची चौकशी करायलो आहे. त्याबरोबर मग लगेचच ते म्हणतात की वय म्या निघतो बाळजाबाई, आणि मग आता लगेच ते तिकडनं निघून जातात. त्याबरोबर बाळजाबाई पूजाला म्हणत असतात की हे बघ पूजा, सतत अशी तू उठसूट माझ्या खोलीत येत जाऊ नगस. तू माझ्या खोलीत अशी कवा बी येत्यास बघ, माझ्या खोलीत कोण ना कोण येतच असतं, कुणाला तरी संशय येईल कधीतरी. तर दुसऱ्या बाजूला दुष्यंत हा कृष्णाला विचारत असतो, कृष्णा तुला नक्की काहीही त्रास होत नाही आहे ना? नक्की तुझी तब्येत व्यवस्थित आहे ना? कृष्णा म्हणते हो. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं पण मग सकाळपासून तुला अशा अचानक उलट्या व्हायला का लागल्या? कसं काय असं होतं? तुला या आधीसुद्धा कधी असा त्रास झाला आहे का? नाही म्हणजे जर तुला असा प्रॉब्लेम असेल काही तर तू मला सांगायला हवंस ना. त्यावर कृष्णा हसते. त्यावर दुष्यंत म्हणू लागतो, कृष्णा मी इथे तुला काय विचारतोय, मी एवढं सिरियसली बोलतोय आणि तुला हसू येतं आहे? मस्करीचा विषय सुरू आहे का इथं? मी काळजी करतोय आणि तुला टाईमपास सुचतोय का? त्यावर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार चिडायलाय कशा पाहिजे? मी काय म्हणालोय ते एकदा ऐकून तर घ्या की. नाही म्हणजे आज पहिल्यांदाच मला ह्या अशा उलट्या झाल्या, पण काळजी करण्यासारखं काही नाही बघा. अहो ह्या पित्ताच्या उलट्या आहेत साध्या. दुष्यंत म्हणतो, तू डॉक्टर आहेस, तुला कळायला? त्यावर कृष्णा म्हणते, अहो म्या डॉक्टर नसलो तरी मला एक मोठी बहीण आहे भक्ती नावाची. म्या भक्तीला समजे काही मला जे होतं आहे ते सांगितलं व्यवस्थित. मला उलट्या व्हायल्यात, कोरड्या उलट्या व्हायल्यात, आणि हे बी सांगितलं की पिवळं पडायलं. मग मला तिनं सांगितलं की ह्या पित्ताच्या उलट्या आहेत आणि ह्या अशा कवा कवा होत्यात माणसाला. आणि ठीक आहे की आता तसं बी मला बरं वाटायलं आहे. तिनं मला म्हणलं होतं की लिंबू पाणी पी म्हणून, लिंबू पाणी प्यायल्यावर बरं वाटेल. मग मी खाली जाऊन माधू काकासनी सांगितलं मला एक ग्लास लिंबू पाणी द्या. त्यांनी लिंबू पाणी दिलं आणि लिंबू पाणी पिऊन मला बरं वाटायले. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा आयुष्यभर तुला लिंबू पाणी पिऊन बरं वाटतंय म्हणून नाही, जर तुला काहीही त्रास होत असेल तर तू मला सांगू शकतेस, मी लगेच तुला डॉक्टरकडे घेऊन जातो. त्यावर कृष्णा म्हणते, अहो नाही हो,
खरंच काही त्रास होत नाही आहे मला. उगाचच्या उगाच काही त्रास नसताना दवाखान्यात जायचं ह्याला मूर्खपणा म्हणते. त्यावर दुष्यंत म्हणतो, अच्छा म्हणजे मी तुझी काळजी करतोय, मी मूर्ख आहे? त्यावर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, तुम्ही शब्दशः अर्थ घेऊ नका बरं. तुम्हासनी ठाव आहे ना तुम्ही मला शब्दात पकडू शकताय म्हणून. मग कशा पाहिजे उगाचच्या उगाच मला शब्दात पकडायला? दुष्यंत म्हणतो, कृष्णा तू नक्की ठीक आहेस ना? तुला खरंच काहीच त्रास होत नाही आहे ना? त्यावर कृष्णा म्हणते, अहो नाही खरंच, आणि काही वाटलं तर मी सांगतो तुम्हासनी. त्यावर दुष्यंत म्हणतो, बरं ठीक आहे कृष्णा, तू आज कुठेही जायचं नाही आहेस, ना स्वयंपाकघरात ना इतर कुठे. आज पूर्ण दिवस तू फक्त खोलीमध्ये आराम करायचा आहेस. आणि जर आज तू खोलीच्या बाहेर पडलीस ना कृष्णा, तर लक्षात ठेव, मी तुझं म्हणजे काय करेन ते मला सांगता नाही येणार. ऑलरेडी तू माझं ऐकत नाहीस, त्यामुळे खूप गोष्टी चुकीच्या घडल्या आहेत. मी तुला नेहमी सांगतो, एकटी कुठे जात जाऊ नको, एकटी काही करायला घेत जाऊ नको, पण तू माझं ऐकत नाही. आणि म्हणूनच त्या दिवशी एवढा मोठा आघात झाला, तुला चक्क किडनॅप केलं गेलं होतं. आता मला त्या कटू आणि वाईट आठवणी काढायच्या नाही आहेत, म्हणून ॲक्च्युली मी तुला फार काही बोलत नाही आहे. पण म्हणून तू उगाचच्या उगाच पुन्हा जर तसंच वागायला लागलीस ना, तर मग मात्र तू. त्यावर कृष्णा म्हणते, कळलं, मला तुमचं म्हणणं पूर्णपणे कळलेलं आहे. आणि आता उगाचच्या उगाच तुम्ही माझ्यावर कावत बसू नकासा. त्यापेक्षा माझं ऐका, म्या कुठं बी जाणार नाही. मग तर झालं. दुष्यंत म्हणतो, शाब्बास. कृष्णा म्हणते, बरं आता तुम्ही काय म्हणाले, आराम करू ना मग का? मग म्या आराम करतो, झोपूनच घेतो ना थेट, बरं का? आणि मग कृष्णा आता झोपायला घेते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा काही हवं असेल तर सांग, मला हाक मार. कृष्णा होकार देते आणि तिकडनं पुढे जाते. त्याबरोबर जयकांत याची नजर पूजावरनं काही हलत नसते. जयकांत म्हणत असतो की मेवणीबाई सध्या जरा जास्तच डिस्टर्ब वाटत आहेत. मेवणीबाईंना आधाराची गरज हाय माझ्या, पर म्या आधार द्यायला गेलेलो मेवणीबाईसने आवडणं झालं आहे. नाही, अजून जरा 4-5 दिवस थंड घ्यायला पाहिजे. त्या कृष्णाचं प्रकरण एकदाचं शांत झालं की दुष्यंत फॉरेनला निघून जायला लागल. मग एकदा का तो फॉरेनला निघून गेला का त्यानंतर मग ही कृष्णा आणि ही पूजा दोघी बी फक्त माझ्याच आहेत, दोघी बी माझ्याच जवळ असणार आहेत. जयकांत शेठ थोडे दिवस फक्त धीर सोडा, असा आता जयकांत स्वतःशीच बडबडत असतो. आणि मग बडबडतच तो तिकडनं निघून जातो. तर दुसरीकडे आता कृष्णा ही आराम वगैरे करते आणि आता कृष्णाला कोरड्या उलट्या वगैरे व्हायचं सगळं बंद होतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा.